महाराज, एक प्रश्न असा होता, काल आम्ही गोपाळपूर इथे जाऊन आलो, जनाबाई माऊलीचं तिथे सगळं तिथला संसार तिथे पाहिला. मग त्या रहिवास त्यांचा इथं होता, तर मग तिथं संसार कसा हा थाटला? हा त्याचा असा आहे की महाराजांचे जेवढे अभंग आहेत जनाबाई महाराजांचे, त्यात उल्लेख असा आहे, असा कुठंच उल्लेख नाही की गोपाळपूरला मी राहायला होते, गोपाळपूरच्या ठिकाणी असं काय नाही, पण इथला मात्र राहायचा उल्लेख आहे तिथं महाराजांचा. गोदडी बघितली आम्ही. रामकृष्ण हरी, मी राजाश्री आज आहे पंढरपुरात. माऊलींचं दर्शन घेतलं आणि नामदेव महाराज यांचे 16 वंशज जे आहेत, अबाप केशवराज महाराज, त्यांच्याशीही भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली. आणि आता संत नामदेव महाराजांचा जिथे जन्म झाला होता त्या पवित्र वास्तूत मी आज आलेली आहे. आणि आता ह्या वास्तूचं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि आता केशवराज महाराज जे आहेत त्यांचे सुपुत्र श्रीहरी महाराज यांच्याशी मी आता सुसंवाद साधत आहे. रामकृष्ण हरी महाराज, रामकृष्ण. सर्वप्रथम या पवित्र वास्तूबद्दल काय सांगाल? हा ही असणारी 700 वर्षापूर्वी नामदेव महाराजांचं जन्मस्थान म्हणून ओळखली जाणारी वास्तू आहे. 700 वर्षापूर्वी असा इतिहास आहे की नामदेव महाराजांच्या 5 पिढ्या अगोदर, म्हणजे महाराजांचे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, मूळ मूळ पुरुष म्हणजे आमचे यदुशेठ. आणि यदुशेठ महाराजांपासून जी आलेली परंपरा, घराण्यात पंढरीची वारी, उपासना, सेवा. का तर आमचं ज्या घराण्याचं कुलदैवत विठोबा रुक्माई आहे. आणि ह्या विठोबा रुक्माईची उपासना अगदी जन्मोजन्मी उपजतात कुळीच्या असणारा आमचा कुळाचार हा चालू आहे. 5 पिढ्या महाराजांच्या नरसी बामणी, म्हणजे हल्ली जे नरसी नामदेव ज्याला नामाभिधान दिलं जातं, त्या नरसी नामदेवला महाराजांच्या 5 पिढ्या अगोदर होत्या. म्हणजे यदुशेठापासून ते अगदी महाराजांचे वडील म्हणजे दामशेठ. मग त्या दामशेठी महाराजांपर्यंत होती. महाराज तिथंच होते वास्तवाला, दामशेठ महाराज. आणि दामशेठ महाराजांनी ज्या वेळेस मुलगी झाली पहिल्यांदा अहोबाई नावाची, अहोबाई कन्या झाली गोनायसीन, पुढे देवानवसी पुत्रासाठी. मग आता काय करायचं, मुलगी झालेली आहे, मग आता मुलगा होण्याची अपेक्षा असते. आपला कुलदीप वाढला पाहिजे, कुलाचार आपला पुढे घडला पाहिजे, परंपरा आपली चालली पाहिजे. मग बरेच दिवस पहिल्यांदा वाट बघितली. मग काय मुलगा होण्याचं काही चिन्ह दिसेना. मग दोघांनी एकत्रित येऊन नवरा बायकोनी विचार केला की आपला असणारं कुलस्वामिनी कुलदेवीत रुक्मिणी माता पंढरीराय ह्यांच्या असणाऱ्या भेटीला जाऊया, त्यांच्या ठिकाणी असणारा हा आपली इच्छा प्रगट करूया, त्यांना साकडं घालूया. आणि मग असणार मग पुन्हा पुढं काय होईल पाहूया. मग ती इथं आली. मग इथं आल्यावर पंढरपुराची बांधणी म्हणजे किती, हल्लीचा जे अकरारुद्र मारुती जो दिसतोय तो शेवटचा वेशीतला मारुती. पंढरपुराची वेस म्हणजे महाद्वार चौकातली. आता ती हल्ली पाडलेली आहे. माझ्या जन्माच्या पूर्वी म्हणजे 1984-80लाच पाडलेली आहे. तिथं वेस होती, त्या वेशीपर्यंत पंढरपूर, मागं चोफाळ्यापर्यंत, इकडं तांबडा मारुती आणि इकडं काळा मारुती, असे 4 वेशीतले 4 असणारी मारुती, एक गणपती, 3 मारुती, अशी पंढरपुराची वेस अगदी आटोक्यात. पण विचार असा केला, आता राहायचं कसं, आपल्याला नवीन माणसं इथं राहू देतील का? मग आता काय करायचं. मग त्यांनी एकांत, लोकांतही नको, एकांत असावा, कोणाच्या आधी नको, मधी नको, आपण आपला कामधंदा, व्यापारण, पांडुरंगाची सेवा, ह्याने ही जागा निवडली. ह्याला नामदेव टेकडी असं नामाभिधान आहे. कारण का पंढरीत टेकडी का म्हटलं जातं, टेकडी म्हटलं की उचवटा आला. मग त्या उचवट्यावरनं का राहायचं. चंद्रभागेचा जो ओघ होता, ज्यावेळेस पूर येईल, काहीतरी आपत्ती येईल, त्यावेळेस आपल्याला काही धक्का लागणार ना, हा त्याचा हिशोबाने अद्यापही 700 वर्षही अद्यापही माझ्याही देखत, आता माझं वय आहे 40-41 वय आहे, पण माझ्या देखत जेवढे पूर आलेले आहेत, अजूनही पाणी वर चढलेलं नाही, खालच्या खाली तळाला येतं, निघून जातं. त्यांची त्या काळात एवढी दूरदृष्टी होती. त्या न्यायाने त्यांनी इथं आपलं वास्तव मांडलं. त्याला महाराजांचं प्रमाण आहे, नामा म्हणे व शेवटी आणि घर चंद्रभागे काठी. पांडुरंगाचं इथं वास्तव, नामदेव महाराजांच्या वडिलाचं इथं वास्तव सुरू झालं, इथं उपासना सुरू झाली. आणि मग मात्र ज्या हेतूनी पंढरपूरला आले होते तो साध्य करण्याकरता आईसाहेब समोर गेलेले आहेत आणि पांडुरंगाला नवस केलेला आहे. लाहो लागला आंबेचा, विठाबाई आनंदीचा, अधिष्ठान पंढरपूर, नांदे का नाही सुंदर. मग मात्र भगवंताला नवस केलं, नवशिव नवशिव माझे नवशिव, पंढरीचे दैवते विठ्ठले नवशिव. ठीक आहे म्हणले. मग पांडुरंगाने, देवाची इच्छाच होती, परमात्मा हा अवतार कार्य करण्याकरता भगवत स्वरूपाने येतच असतो. ते हे स्थळ निवडलं, आईसाहेबाच्या उदरी यायचं, नामदेव महाराज नामाभिधान धारण करायचं आणि जगत कल्याण करण्याचा हा उद्देश पांडुरंगाने आतुनात असा प्रयत्न करून आईसाहेबाच्या पोटी आलेले, की सगळा असा विचारपूर्वक
मग त्याला एक प्रमाण आहे, घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार करून या तीर्थमिसे केला जगाचा उद्धार. पांडुरंग परमात्म्याने आईसाहेबाच्या पोटी जन्म घेतला ते ठिकाण म्हणजे हे कार्तिक शुद्ध एकादशीला महाराजांचा 1192ला याच ठिकाणावर इथंच महाराजांचा जन्म झाला. प्रसवली माता मज मळमुत्री तेव्हा जीवेवरी लिहिली देवी. वतन आमुची मिरास पंढरी. महाराजांचा अभंग ज्यावेळेस जाणतेपणात महाराजांना ज्यावेळेस काय इच्छा किंवा तीव्रता भगवंताशी विवाद संवाद करताना महाराजांनी हा अभंग अरे देवा आम्ही कोण आहोत आणि आम्ही तुझे वतनदार चरणापसले राहणारे आहोत, आम्ही इथलेच आहोत असं भगवंताशी एक संवाद आहे. त्याच महाराजांच्या अक्षराच्या आधारे महाराजांचा जन्म इथंच याच ठिकाणावर घडला. आणि इथं घडून महाराजांनी जी काय असणारी जगत कल्याणाची जी काय घेतलेली धुरा भागवत संप्रदायाची जगत कल्याणाची कर्मकांडाची ही काय हाती घेतलेली धुरा सर्वांना आपलं असणारं करावं, नामचिंतनाचा ओघ द्यावा, नामचिंतनाच्या ओघाने हरिभजनी हे धवळीले जग चुकविला आला कळी काळाचा या न्यायाने सर्वांना आश्रदी एकत्र करून महाराजांनी पहिले मोठं कार्य कोणचं केलं असेल तर फड परंपरा निर्माण केली. ही मोठी गोष्ट आहे महाराजांच्या जीवनात, कारण का महाराजांचा उल्लेख जगद्गुरु फड तुकोबारायांनी परंपरा म्हणजे नक्की काय? फड परंपरा म्हणजे काय? फड परंपरा म्हणजे जमाव. ज्या अधिष्ठानाच्या आज्ञेने ह्या पंढरी क्षेत्रात काही असे फड आहेत की अधिष्ठानही आहेत, अनेक फड आहेत, पण अधिष्ठानयुक्त पांडुरंगाची उपासना. आता माझ्या माहितीत असणारी फड, पहिला फड नामदेवरायांचा जमाव एकत्रित केलेला आहे, जाती परजाती सगळे वादविवाद मिटवलेले आहेत, सगळ्या जाती एकत्रित केलेले आहेत, सर्व धर्म समभाव करून पुंडलिकाच्या पाठीशी त्यांनी जागा निवडली. पांडुरंगाच्या समोर पुंडलिकाच्या पाठीशी महाद्वार घाटाच्या समोर त्याला प्रमाण आहे, पुंडलिकापासी नामा उभा कीर्तनासी ये ओनिया पांडुरंग सवे टाळ धरी अंगे. त्या ठिकाणी महाराजांनी सर्व जाती जमातीला एकत्रित करून मग त्यात असणारे त्यांचे पट्ट शिष्य म्हणजे चोखोबाराय, जनाबाई महाराज, अधिकार संपन्न असणारे. चोखोबाराय जरी यातीहीन असली, यातीहीन म्हणताच येत नाही त्यांना, कारण का त्यांचा जन्म प्रत्यक्ष भगवंताच्या मुखात नाही. शुद्ध एकादशी अंबा देवाने चोखीला, संतोषला देव जन्म चोखा पावला. पण त्यांचा सांभाळ हरिजन समाजाने केल्यामुळे त्या कुळाचा उद्धार देखील महाराजांनी त्यावेळेस जवळ घेतलेला आहे. सगळे याती धर्म नाही विष्णुदासा या न्यायाने सगळ्यांनी एकत्रित केलं आणि पहिली भागवत पताका वाळवंटात फड या रूपाने रोवली आणि तिथं फड निर्माण केला. त्याला म्हणतात फड. जमाव करून एकत्रित येऊन हरिभजन हरिकथा करणे याला म्हणतात फड. ती फड परंपरा गेली 700 वर्षापूर्वी महाराजांनी तिथं निर्माण केली. निर्माण करून पुन्हा ह्या भक्ती आता इथं मुद्दा आहे, ह्या भक्ती सुखाचा आनंद मूळचेच आमचं श्री गुरु घराणं म्हणजे ज्ञानोबा आहे, आजी गुरु आहेत आमची. आमच्या या कुळाची परंपरा गुरु घराण्याचे आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानोबा आहे, सोपानदेव, मुक्ताबाई, खेचर स्वामी, नामदेव आहे, अशी आमची गुरु घराण्याची परंपरा आहे, नाथ परंपरा. त्या भक्ती सुखाचा आनंद आळंदीला दरवळला आणि आळंदीला दरवळल्यावर ज्ञानोबारासारखे महात्मे ज्यांचं वर्णन केलं जातं, ज्ञानराज माझी वेगळ्याची माऊली. ज्ञानोबा म्हणजे प्राणसखा आहेत, पांडुरंगाचे जीवलग आहेत, प्रत्यक्ष अवतार आहेत, जगप्रसिद्ध ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबारायला म्हटलं गेले. अशा अनेक पदव्या आपण किती आपल्या मुखातून किती देऊ शकले ते ज्ञानोबारायला कमीच आहेत. त्या जगाची प्रख्यात माऊली असणारी ज्ञानोबाराय, ते ज्ञानोबाराय भक्ती सुखाचा आनंद लुटण्याकरता पंढरी क्षेत्रात आले. नामयाची भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेव. कारण काय केलं की मला तीर्थयात्रेला जायचं माऊली. आणि आजही आपण सगळ्या संतांचं माहेर म्हणून पंढरीला ओळखतो. अगदी माहेरच्याच ठिकाणी आले, पण हेतू पुरस्कृत आलेले आहेत की मला भक्ती सुखाचा आनंद घ्यायचा आहे आणि मला तो एकट्याला नाही घ्यायचा, तर बरोबर नामदेवाला घेऊन जायचं. म्हणून पांडुरंगाची आज्ञा घेऊन भक्ती सुखाचा आनंद घेण्याकरता नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला निघालेले. मग सगळे भूतळीचे तीर्थे पाहिले नाही. अशा प्रकारे सगळे तीर्थ पाहत जगत उद्धरण कल्याण करत करत पंजाबपर्यंत धुरा नेली, भागवत प्रचार केला, तिथं असणारे आपले करून ठेवले. आम्ही आता एक विशेष तत्वात आहे, जसं आम्ही इथं 17 वंशज आहोत तसे अजूनही नामदेव महाराजांचे पंजाब या ठिकाणी शिष्य परंपरा अजूनही त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांची आमची भेट झालेली, आनंद वाटला. पुन्हा त्याला उजाळा आला 700 वर्षानंतर. अशा पद्धतीनं तिथं धर्मप्रचार केलेला आहे, जगत कल्याण केलेलं आहे आणि कार्य झालं की महात्म्यांचं एक वैशिष्ट्य आहे, आता दिसू नये जना आणि आयसे करा नारायणा. पांडुरंगाला ते विनंती करतात, आता आमचं कार्य झालेलं आहे देवा
आणि आता आम्हाला आज्ञा द्यावी. म्हणून पांडुरंगा, आता मी तुझ्यापाशी आलोय खरं, पण आता तुम्हाला आज्ञा आहे. तो दिवस म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी. आषाढ शुद्ध एकादशी नामा विनवी विठ्ठलासी, आज्ञा द्यावी मजसी समाधी विश्रांती लागी. आयुष्य कळसासी आले, अभंगत्वा सिद्धीसी नेले, ज्ञानेश्वर संगती घडले, तीर्थमिसे जगत उद्धार. सगळं काही माझं यथोचित तू कार्य पार पाडून घेतलेलं आहे. कर्म असणार माझ्यातनं तू चांगलं करून घेतलेलं आहे. आई वडिलांची सेवा, सकल संतांची सेवा, ज्ञान हे जाता जाता अजून एक सांगावं असं वाटतं की नामदेव महाराजांना आज ठिकठिकाणी बहुतांश करून जे समाधी सोहळे चालतात आपले, निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपानदेव, मुक्ताबाई, हे जे काही समाधी सोहळे आहेत, ह्या समाधी सोहळ्याचं आजही वैशिष्ट्य असं पाहायला मिळतं. काही सेवा आमच्या नंतर सुरू झालेल्या आहेत, वंशजाकडनं आलेल्या आहेत, हाही भाग निराळा आहे. पण वंश परंपरागत पूर्वीच्या सेवा, आता पालखी परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराज ह्या फडाची एकमेव अशी वारी आहे पायी, ही श्री गुरुची वारी म्हणून. 700 वर्षापूर्वी नामदेव महाराजांच्या पश्चात त्यांचे असणारे नातू मुकुंद महाराज, जे समाधीस्थ झाले ते नातूच होते ना, मुकुंद महाराजांनी ही परंपरा तेवढ ठेवलेली आहे. स्वतः नामदेव महाराजांच्या जातीनं गळ्यात पादुका घ्याव्यात, मी नामदेवांना बरोबर घेतोय, ही भावना ठेवावी आणि असणारं ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीला जावं. आणि अद्यापही तीच परंपरा, गळ्यात पादुका फक्त न घेता पुढं पुढं वैभव थाटत गेलं. गळ्यातल्या पादुका बैलगाडीवर आल्या, पालखीत आल्या, पुन्हा रथात आहेत, आज रथात विराजमान आहे, असं पुढं पुढं वैभव थाटत गेलं. पण तेच रूल, तीच परंपरा अद्यापही आमच्या घराण्यात आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, खेचर स्वामी, ह्या सकल संत मांद्याळींच्या समाधी सोहळ्याचे नामदेव महाराज साक्षीदार आहेत की प्रत्येक समाधी सोहळ्याला मी होतो. काय घडलं तिथं, आज काय जेवलो आम्ही, आज काय केलं आम्ही, आजच्या दिवसाला काय घडलं, हे सगळं वर्णन महाराजांनी आपल्या ग्रंथात लिखाण करून ठेवले. विशेष तत्व असं आहे की महाराजांना पदव्यात काय आद्य फडकरी, आद्य चरित्रकार, आद्य धर्मप्रचारक परप्रांतातले, अशा काही पदव्यात महाराजांना महत्वाच्या असो. पण महाराजांनी नुसत्या महाराजांच्या नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या दिमाकाने महाराजांना दिलेली पदवी. ज्ञानदेव म्हणे तू भला भक्तराज, किंवा ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी. ही का शिरोमणी पदवी दिली, काहीतरी कार्य असल्याशिवाय का? मग ते कार्य केल्यामुळं महाराजांनी पाठ थोपटली. ज्ञानेश्वर महाराजांनी सकल संतांचा आशीर्वाद म्हणून आद्य चरित्रकार, आद्य कीर्तनकार, ही महत्वाची गोष्ट आहे आपल्या वारकरी संप्रदायात. तुम्हाला थोडं थांबवू इच्छिते मी. संत नामदेव महाराजांचे ख्याती अशी आहे की ते प्रत्यक्ष पांडुरंगाशी बोलायचे, हो आणि संत जनाबाई सुद्धा इथं होता वास्तव्यास. त्यावर थोडा प्रकाश टाकाल का? हा, सांगतो ना, मी लाईनशीर काय यायला लागलोय. तर जस कार्य चालू असताना, पूर्ण होत असताना, महाराजांच्या जीवनात घडलेले काही काही हे कार्य आहेत. भगवंताला वयाच्या 5 ते 7व्या वर्षी जीव घातलेला आहे, दूध पाजलेलं आहे. दूध पिओ मोरे गोविंदला आला, काला बचला गाय, दूध पाजलेलं आहे. ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला, नैवेद्य जीवीला नामयाचा, जीव घातलेला आहे, जीव घातलेलं आहे. भगवंताबरोबर इतक्या सुंदर सुंदर महाराजांच्या कथा आहेत. सण दिवाळीचा आला, नामा रावळासी गेला, हाती धरोनी देवासी, चला आमच्या घरात. देवाला इथं आणलेलं आहे, चंदनपाटावर बसवलेलं आहे, गोनाईने उठणे केले, दामोशेटी नहा नेले, हे असणारा हा दृष्टांत आहे. पुन्हा दूध पाजलेलं आहे, भगवंताला जीव घातलेला आहे. परिसा भागवत नावाचे त्यांचे जे शिष्य होते, त्यांचा गर्व अभिमान त्यांनी हरण केलेला आहे. ज्यावेळेस परिस सगळं वाळवंट करून ठेवलेलं आहे, प्रत्यक्ष प्रचिती आहे, वाळवंट परिस केले. पुन्हा प्रापंचिक व्यथा आईसाहेबांनी मांडल्या. महाराजांच्या पत्नी राजाई नावाच्या आईसाहेबांनी त्यांच्या, अहो तुम्ही रोज असे फिरता, घरात अशी आबला आहे, काहीतरी केलं पाहिजे कामधंदा. मंगळवेढ्याला कामधंद्याला गेले, पण अशी कथा घडली की नामस्मरणात तल्लीन असल्यामुळं त्यांनी काम आणि धंदा सगळे एकच, नित्य ध्यात असे गोविंदा, या न्यायाने केलं. पुन्हा ते माघारी आले, दगडाला कपडे घातले. ते दगड आमच्या घरात अजून येत. दगडोबा, धोंडोबा, गुणोबा नावाची जी सोन्याची दगड आहेत महाराजांच्या हातून झालेली, ती अजूनही अद्याप आमच्या पूजेत आहात. असे कार्य करत करत महाराजांचं मोठं कार्य म्हणजे काय, जाती जमाती एक करणं, त्यातला असणारा हा एक भाग आहे. जनाबाई महाराज नावाच्या ज्या संत होऊन गेल्या, महाराजांचा जसा अवतार आहे तसा जनाबाईंचाही अवतार आहे. कारण का चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे उभी डोळे लावून ती जणी. जसे महाराजांचे 4 युगात अवतार आहेत तसेच जनाबाईंचे अवतार आहेत. मंत्रा कुठले असे जे अवतार आहेत त्यांच्या, त्या अवतार घेऊन महाराजांनी हेच नामस्मरणाचं कृत्य केलेलं आहे. आणि त्यांचंही वास्तव इथंच, हल्लीचं जे आपल्याला खालचं नामदेव मंदिर दिसत आहे, त्या मंदिरात त्यांचं राहणं. जनाबाई महाराजाकरता देव दळायला यायचे, कांडायला यायचे, झाड लोट करी जणी, केर भरी चक्रपाणी, पाठी घेऊन या शिरी, नेऊन टाकी तसे दुरी, हे सगळं कार्य ह्या मठात घडलेलं आहे. अक्षरशः भगवंतानी सांगण्याकरता आपण भाऊक सुद्धा होऊन ऐकू शकतो की
की या घराण्यात देवाला ताजं अन्न मिळालं नाही, शिळाची सुद्धा अपेक्षा केलेली भगवान. शिळं, अरे दे मला, नको नको ताजं, पण दे मला, खाऊ दे. कारण का पोट भरून असणारं भगवंतानी इथं खाणं केलेलं आहे. अशा अनेक चरित्र भाग त्यांचा इथं सापडतो. पण ज्यावेळेस कार्य झालं, देवाला विनंती केली, अहो पांडुरंगा, रुक्माईच्या कांता, निरोप द्यावा, आता येतो आम्ही. मग भगवंताचा निरोप घेऊन हल्लीची जी नामदेव पायरी ज्याला संबोधलं जातं, नामदेव महाद्वार नामदेव समाधी येते. आणि त्या ठिकाणी 13 जण घरचे आणि 14वी दासी जन्मी, अशी 14 जणांची समाधी महाराजांची एकत्रित झाली. आणि त्यांची एक सून गरोदर होती, ती होती माहेरी. तिला झाला मुलगा, तो होता मुकुंद नावाचा. त्या मुकुंद महाराजपासून आमचा असणारा आज वंश, माझी 17वी पिढी, आमची पूर्ण 18वी पिढी, हे सगळे असे असणारे आजही ज्या महाराजांनी रोल त्या काळात सुरू ठेवलेले आहेत, मुकुंद महाराज त्यांचे नातू, तशीच रोल डिक्टो आजही आमच्या घरात सापडते. काही बदल नाही त्यात. विशेष तत्वानी महाद्वार काला, पांडुरंगाच्या पादुका, पांडुरंगाचेच भक्त असणारे हरिदास घराणं, त्यांच्या मस्तकावर पांडुरंगाच्या पादुका बांधल्या जातात. आणि त्या सेवेला आज आम्ही म्हणून मानकरी आहोत, पण स्वतः म्हणून आपण मानकरी, आम्ही सेवाधारीत. त्या पांडुरंगाच्या पादुका त्यांच्या मस्तकावर ज्या धारण होतात, त्यावेळेस त्यांना हे मस्त, म्हणजे त्यातलं एक गमक आहे की ज्यावेळेस त्यांच्या पागोटं बांधून 200 हात पागोटं राहतात, बांधल्या जातात. मग बांधलं की नामदास महाराजांनी जायचं, दोन्हीकडनं त्यांना बाहेर काढायचं, घरी जाऊन भजन करून आम्ही दिंडी न्यायची, त्यांनी बोलवायला यायचं, दिंडी न्यायची, दोन्हीकडनं धरायचं, पांडुरंगाच्या रावळात न्यायचं. आणि इतकं वैशिष्ट्य आहे, मी स्वतः अनुभवी आहे, मला आज अभिमान आहे की नामदेव महाराजांचा वंशज ही प्रचिती केव्हा येते, पांडुरंग परमात्म्याच्या पादुका मस्तकावर बांधल्याने त्याने आमच्या अंगावर अंग टाकून द्यावं, समाधी अवस्था प्राप्त व्हावी. त्यावेळेस अशी जागृती की वा, जसं पांडुरंगाने त्या काळात घडलं 700 वर्ष, आजही ती प्रचिती येते. हरिदास घराण्याकडे पांडुरंगाच्या पादुका आहेत. मानाच्या असणारे आमची दिंडी सेवा वंशज अजूनही आम्ही जातो, त्यांची सेवा स्वीकारतो, सेवा करतो, मानाचं पागुटं घेतो, मग आम्ही घरी येतो. अजूनही ती आषाढी कार्तिकीला त्या परंपरा आहेत. पुन्हा असणाऱ्या महाराजांचं फळाच्या वतीनं देवळात रावळात कीर्तन आहेत, वळवंटात फळ आहे, इथं फळाची परंपरा आहे. सकल संत साधू संतांची पुण्यतिथी, उत्सव सोहळे सगळं काही इथं चालतात. आता आलेला सगळ्यात मोठा असणारा उत्सव पांडुरंगाचा सोहळा, त्याच्याकरता जी संत मांदियाळी आपल्या आपल्या स्थळावरून येतात, ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपानदेव, सगळे संत दशमीला एकत्र येतात वाकरीला. आणि त्यांना पुढं जाऊन सामोरं जाऊन पंढरपूरचे वतनदार म्हणून, एक पंढरपूरचे घटक म्हणून त्यांना हात जोडून स्वागत करण्याकरता नामदेव महाराजांना मान आहे की आजही, आता उद्या आम्ही जाणारच आहे दशमीला, इथून तिथं जायचं. आमच्या फाडावरच्या जेवढ्या दिंड्या आहेत त्या आजपर्यंत येतात, उद्यापर्यंत अष्टमी नवमीपर्यंत येतात. आणि दशमी दिवशी सगळा समाज आम्ही आमचा शिष्य परिवार एकत्र करून महाराजांच्या पुढं हजारो असे भाविक झेंडे, टाळकरी सगळा गदारोळ करून आणायला जातो आम्ही. आणि ती परंपरा आजही चालू आहे, पुढेही चालणार आहे. अगदी अगदी अगदी. कारण आपण म्हणजे कुठं जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं, पण ज्या कुटुंबात आपण जन्म घेतो, ज्या घराण्यात आपण जन्म घेतो, ती परंपरा आपल्याला वंश परंपरेने पुढे न्यायची असते. आणि आपण सर्व ही परंपरा पुढे नेत आहेत. आणि आपण खूप भाग्यशाली आहात की हे सगळं कार्य आपल्या हातून होत आहे. आणि परमेश्वराने कदाचित जसं नेमून ठेवलंय तसं होतच असतंय. तर आज आपण ह्या वास्तूबद्दल, संत नामदेवांबद्दल जी काही माहिती सांगितली, खरं ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचावी या हेतूने आम्ही आज पंढरपुरात आपलं दर्शन घेतलं, या वास्तूला भेट दिली आणि आपल्याशी सुसंवाद साधला. महाराज, एक प्रश्न असा होता, काल आम्ही गोपाळपूर इथे जाऊन आलो, जनाबाई माऊलीचं, तिथे सगळं तिथला संसार तिथे पाहिला. मग त्या रहिवास त्यांचा इथं होता, तर मग तिथे संसार कसा थाटला? हा, त्याचा असा आहे की महाराजांचे जेवढे अभंग आहेत जनाबाई महाराजांचे, त्यात उल्लेख असा आहे, असा कुठंच उल्लेख नाही की गोपाळपूरला मी राहायला होते, गोपाळपूरच्या ठिकाणी, असं काय नाही. पण इथला मात्र राहायचा उल्लेख आहे. गोदडी बघितली आम्ही. काय नाही. आता ते अलीकडे काय असेल तर मला काय माहित नाही, पण त्यांच्या चरित्रात भाग असा कुठेही नाही किंवा असं कुठेही उल्लेख नाही की ते. आणि मुळात पंढरपूर आणि गोपाळपूर, अजूनही गोपाळपूर एक ग्रामपंचायत आहे, पंढरपूर हे तालुका शहर आहे, त्यामुळं दोन्हीचा विभागणी अजूनही आहे. आणि खरं तर इथून ते 3 किलोमीटर असेल, जाऊ शकणार नाही. मग रहवास इथं आणि राहणं तिथं हे थोडं बुद्धीला पटत नाही. नाहीच आहे. तर त्या गोष्टीचा आपण निषेध न करता एवढंच म्हणू शकतो, भावनेने केलंय करू, ठीक आहे, हरकत नाही. आता एखाद्या संतांचा प्रपंच, मी जर का उद्या म्हटलो आळंदीला नामदेव महाराज राहत होते, त्यांचा प्रपंच इथं आहे, भाविक भक्ताला आपलं श्रद्धेनं पाया पडणं पुढं जाणं, त्याच प्रकारातला हा प्रकार आहे. तसं होऊ शकत नाही, कारण का महाराजांचे सगळे इथंच सापडतात पुरावे. ह्याच ठिकाणी इथं महाराजांना वास्तवाला होत्या,
ह्याच ठिकाणी त्यांनी सेवा केली. असे अनेक त्यांची प्रमाणं तुम्ही एक दिवशी येऊन ती पडताळणी करू शकता. आमचा हस्तलिखित गाथा आहे, महाराजांचं सगळं हस्तलिखित चारित्र आणि हस्तलिखित सगळं मांडलेलं आहे. त्यामुळं जनाबाई महाराजांचं तिथं सापडत नाही, इथंच या वास्तवाला सापडतात. म्हणून जाता जाता परिहार तोच की ह्या ज्या परंपरा सांभाळण्यात आलेल्या आहेत किंवा परंपरा आहेत, ह्याचं कारण काय किंवा काय वैशिष्ट्य, तर असं आहे की फड परंपरा आहे. ह्या सगळ्या सांगण्याकरता निर्मळ पवित्र अधिष्ठानयुक्त आज्ञा घेऊन अशा काही फड परंपरा आपल्या पंढरी क्षेत्रात आहेत. अनेक फड परंपरा आहेत, असं म्हणता येत नाही एक दोन आहेत, अनेक आहेत. त्यातल्या मुख्य म्हणजे नामदेवाचा प्रथम फड, पुन्हा दिहुकरांचा, वास्करांचा, प्रत्येकाला आज्ञा आहेत. दिहुकर वास्कर ही संप्रदायाची जरी चाकं असली तरी मधला कणा नामदेव आहेत. नामदेवरायांचा फड म्हणजे मधला कणा आणि त्या कण्याला लागून असणारी चालणारी ही दोन चाकं. म्हणून अद्यापही हारच जो भगवंताचा आज सजवलेला दिसतोय आपल्याला, ही संप्रदायाची तेवत असलेली चाकं, मधला कणा आणि संप्रदाय चालू आहे. याचा अर्थ असाच आहे की अजूनही संप्रदायाचा रथ चालू आहे आणि पुढेही चालणार आहे. अगदी अशा अगदी. पद्धतीनं आणि परंपरागत ही आपली आद्या म्हणजे आता आषाढी वारी जी आहे ती आपली अगदी हो. सर्व विश्वात पसरलेली आहे. ग्लोबल दिंडी इथे येत आहे. लाखो वारकरी आषाढी एकादशीला इथे येणार आहेत पंढरपुरात. मागच्या वर्षी हा आकडा 15-16 लाखापर्यंत होता. हो. कदाचित ह्या वर्षी वाढेलही. म्हणजे दिवसागणिक विठुरायांची यांचे भक्त जे आहेत ते वाढत आहेत. त्यांची कीर्ती साता समुद्रापार जात आहे. आणि अशा वेळेस आपल्याशी पंढरपुरात येऊन आपल्याशी सुसंवाद साधण्याचा जो प्रयत्न आहे तो खऱ्या अर्थाने सफल झालेला आहे. आणि आपण जी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली ती आज हजारो प्रेक्षकांपर्यंत जाणार आहेत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण.